पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी, माझे सोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे। आज आपण तळजाई वसाहत येथे जय अंबा माता ट्रस्टच्या वतीनं इथं नवरात्र उत्सव निमित्त आलेलो आहेत। आपण पाहत आहोत आपले इथले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पुणे शहर गणेश दादा घोष यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या हस्ते आरती करण्यात आलेली आहे। तरी आपण या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। आपण त्यांना या नवरात्राच्या शुभेच्छा देऊन आपण त्यांचे काय मनोगत आहेत मंडळाच्या वतीनं ते आपण जाणून घेऊयात। पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। धन्यवाद। आज नवरात्रीची 6वी माळा आहे, 7वी आणि खूप मोठ्या आनंदामध्ये सगळे नागरिक नवरात्री उत्सव साजरा करत असतात। नवरात्री पाठीमागे आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे। आदिशक्तीची आपण या ठिकाणी पूजा करत असतो। आज जय अंबे प्रतिष्ठानच्या वतीने मला आणि मी सहपत्नी या ठिकाणी आरती करण्याचा मला लाभ मिळाला, ते माझं भाग्य समजतो। आणि आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये जो आता ओला दुष्काळ पडलेला आहे, तो ओला दुष्काळ माझ्या महाराष्ट्रातले सर्व नागरिक सुखरूप बाहेर पडू दे आणि या सगळे जे संकट आलेले ओला दुष्काळाचं आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो की तो दुष्काळ निवारण करावा आणि परत महाराष्ट्राला सुख समृद्धी आणि याच्या वाटचालीकडे न्यावा। आणि मी जे आंबे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश देवकडे माझे मित्र आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला सहपत्नी या ठिकाणी आरती करण्याची संधी दिली। धन्यवाद। नवरात्राच्या मंडळाच्या अध्यक्षांना शुभेच्छा देईल की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं। नवरात्राच्या शुभेच्छा। हा जय अंबे माता ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री देवकुळे सर आज आपल्या समोर जे जगदंबे मातेच्या ट्रस्टच्या वतीचे अध्यक्ष असल्यामुळे ते आपले मनोगत व्यक्त करतील आणि आठवड्याभरात जे नवरात्राचा जो उत्सव आहे त्यानिमित्त त्यांची रूपरेषा काय आपण जाणून घेऊया। नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण मंडळाच्या वतीने जो कार्यक्रम घेत आहेत तर त्याची रूपरेषा काय ती माहिती द्या। आपण घटस्थापनेच्या दिवशी पद्मावती ते तळजाई वसाहत अशी मिरवणूक काढली होती। नंतर दुसऱ्या दिवशी आपण दांडिया वगैरे आणि परत महिलांसाठी वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतले होते, लहान मुलांसाठी कार्यक्रम घेतले होते। अजून आपण महिलांसाठी आपण 1-2 दिवसात दसऱ्यापर्यंत आपण अजून एक कार्यक्रम लावतोय। त्याच्यामध्ये आपण सगळे आपले गणेश भाऊ ढावरे, आप्पासाहेब हार्डे, विजय आपले खंडाळे दाजी, अजून मंडळाचे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून जे उत्सव आणि त्याच्यामध्ये आता गणेश भाऊंनी पण आपल्याला बरेच काही सहकार्य केलेलं आहे, त्यांचा पण त्याचा मोलाचा वाटा आहे। त्याचे गणेशजी ढावरे यांचा पण मार्गदर्शन चांगलं आहे आणि प्रतिष्ठानच्या मार्फत जेवढ्या काही या भागातील महिला असतील आणि आम्ही जास्तीत जास्त गणेश भाऊंची आमची बरेच वेळा चर्चा झालेली आहे। या भागातील जे तरुण वर्ग आहे तो व्यसनापासून दूर कसा राहील आणि त्यांना शिक्षणाकडे कसं वळवता येईल त्याबद्दल आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि करतोय। त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन जे गणेश भाऊंनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे सहर्ष असं स्वागत करतो आणि तुमच्याही राजाभाऊंचं पण मार्गदर्शन म्हणजे तुमचं शुभेच्छा देतो। आठवड्याभराचा आपला जे राबवायचा कार्यक्रम आहे होम हवन कधी आहे आणि दसऱ्याला काय कार्यक्रम असतो किंवा आपलं जे असतं कोजागिरी पौर्णिमा त्यांना आपण कार्यक्रम काय घेतो त्याविषयी माहिती सांग। बरोबर, आता आपण उद्या 30 तारखेला आपण होम हवन करणार आहे। कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा वगैरे आणि मिरवणूकचा कार्यक्रम आहे
आणि कोजागिरी झाल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे करतो. आता हे आपलं 15 वर्ष आहे. तर यामार्फत आपण यावरती नवीन मूर्तीच्या हिशोबाने आपण बसवण्यापूर्वी या भागामध्ये वातावरण हे वेगळं झालेलं आहे. भूतून भविष्य असं वातावरण झालेलं आहे. या तळजाई भागामध्ये बऱ्याच काही गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर आणि पहिल्यापासून लोकांमध्ये आपला जनसंपर्क असा आहे की लोकांना आपण मनापासून जीवाभावाप्रमाणे आपण त्यांना प्रेमाने सांगून सगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याच्या पुढे आपण जे उत्साह आहे नवरात्र उत्सव, हा उत्सव पुढच्या वर्षी किती धमाक्यात होईल ह्याकडे आपले लक्ष असेल. एवढं बोलतो आहे. धन्यवाद. जय अंबे माता की जय.